नमस्कार, तुम्ही पाहतात अपडेट कट्टा। शेतकऱ्यांना जमीन मोजणीसाठी शासनाने जमीन मोजणी 2.0 याबाबत नवीन मोहीम लॉन्च केली आहे आणि या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना जमीन मोजणी करणे ही अत्यंत सोपी झाली आहे। आता ही जमीन मोजणीसाठी काय करायची आहे आणि ही जमीन मोजणी कशा प्रकारे असणार आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ। जमीन मोजणीसाठीचा अर्ज आपण आपल्या मोबाईलवरून देखील अगदी सहजपणे करू शकता। आता ही जमीन मोजणी कशी करायची आहे किंवा जमीन मोजणी कशा प्रकारे केली जाते याविषयी थोडक्यात माहिती घेऊ। त्यानंतर आपण जमीन मोजणीसाठी मोबाईलवरूनच अर्ज कसा करायचा, अर्ज केल्यानंतर किती फीस लागणार आहे आणि यानंतर जमीन मोजणी नेमकं कोणत्या प्रक्रियेद्वारे होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यापूर्वी थोडंसं समजून घेऊ। यामध्ये जमीन मोजणीचे काही प्रकार आहेत, अगदी 1 मिनिटाच्या आत आपण ते बघू। ज्यामध्ये पोट हिस्सा मोजणी असते, तर ही शासनाची विशेष सवलत आहे, कारण वारस हक्काने किंवा वाटणी पत्राने जमिनीचे तुकडे करण्यासाठी ही मोजणी होते आणि या मोजणीसाठी शासनाने फक्त 200 रुपये इतके नाममात्र शुल्क ठेवले आहे। आजकाल 200 रुपयात साधे जेवण येत नाही, पण तिथे अधिकृत मोजणी होते। आता अशा प्रकारचा शासनाने हा निर्णय घेतला आहे, कारण कुटुंबातील वाद टाळण्यासाठी ही सर्वात स्वस्त आणि उत्तम पद्धत आहे आणि या सुविधेचा लाभ घेण्यासाठी पोर्टलवरून आजच अर्ज करू शकता। आता फक्त 200 रुपयात अधिकृत सरकारी मोजणी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, ठीक आहे। यामध्ये आता आपण दुसरा एक मोजणीचा प्रकार आहे, ज्यामध्ये मोजणीला किती वेळ लागतो ते समजून घेऊ। त्यापूर्वी ज्यामध्ये 2 प्रकार आहेत। नियमित मोजणीसाठी जास्तीत जास्त 6 महिने लागू शकते आणि आपल्याला जर अर्जंट असेल, तात्काळ मोजणी करायची असेल तर 3 महिन्याचा कालावधी लागू शकतो। आता जुन्या प्रक्रियेत लागणारा वर्षाचा जो वेळ आहे तो आता काही महिन्यांवर आला आहे आणि याविषयी आपण आता सविस्तर माहिती घेऊ। त्यापूर्वी एक महत्त्वाचं म्हणजे ही जी मोजणी आहे ही मोजणी नवीन तंत्रज्ञानाच्या आधारावर आहे, म्हणजे जी सॅटेलाइट कनेक्टेड आहे, नवीन तंत्रज्ञान वापरले जाणार आहे। त्यामुळे शासनाची जी मोजणी आहे ही अचूक असणार आहे, यामध्ये कुठलाही गोंधळ वगैरे होणार नाही। त्यामुळे ही एक नवीन तंत्रज्ञान आहे, ज्यामध्ये मनुष्यबळाची कमतरता म्हणजे कमी मनुष्यबळात जास्त मशीनचा वापर करून ही मोजणी होणार आहे। अशा प्रकारची काही माहिती आहे। आता यामध्ये मोजणीचे प्रकार आपण पोट हिस्सा मोजणी आहे, त्यानंतर हद्द कायम मोजणी आहे, असे वेगवेगळे प्रकार आहेत। परंतु आपणास जमिनीचे आपले जे शेजारी आहेत ज्यामुळं वाद होतात आणि ही जमिनीची मोजणी आपण हद्द कायमसाठी म्हणा किंवा आपला नेमकं सरकारी मोजणी आपण सातबाऱ्याप्रमाणे आपली जी जमीन आहे ती जमीन शासनाकडून हद्द कायम करून घेणे, शासकीय मोजणीदार आणून आपली जमीन नेमकं कुठून आहे ही हद्द करून घेणे, या संदर्भात ही मोजणी महत्त्वाची असते, जी की शासनाच्या भूमी अभिलेख विभागाकडून केली जाते। आता चला याविषयी आपण मोबाईलवरून अर्ज कसा करायचा यावरती बोलू आणि याविषयी माहिती घेऊ। चला तर मग वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू। त्यासाठी तुमच्याकडे जर मोबाईल असेल तर मोबाईलवरून मोबाईलचे क्रोम ब्राउझर ओपन करा। मोबाईलचे क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर मी दाखवतो त्याप्रमाणे आपल्या मोबाईलचं डेस्कटॉप साईट ओपन करून घ्या, कारण डेस्कटॉप साईट मोबाईलवरून जर करत असाल तर डेस्कटॉप साईट ओपन केल्यानंतरच आपल्यासमोर ह्या टॅब ओपन होईल, किंवा आपण कम्प्युटरवरून देखील अर्ज करू शकता। आता चला, यामध्ये या पोर्टलची लिंक महाभूमिलेख महाराष्ट्र.gov अशा पोर्टल आहे, या पोर्टलवरती या, किंवा याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे, तेथून देखील तुम्ही ओपन करू शकता। या पोर्टलवर आल्यानंतर ई मोजणीसाठी आपल्याला पर्याय उपलब्ध आहे, ज्यामध्ये 2 टप्पे आहेत। एक पूर्वीचं पोर्टल होतं आणि दुसरं एक पोर्टल आहे ई मोजणी आवृत्ती 2.0, यावरती क्लिक करा। ही नवीन आवृत्ती आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। आता यामध्ये ई मोजणीवरती आपण क्लिक करा। ई मोजणीवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची माहिती आपल्याला यामध्ये दिसेल, ज्यामध्ये दाखवतो आहे आपला विभाग निवडायचा आहे। आपला विभाग निवडून घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची माहिती यामध्ये आहे, ज्यामध्ये लॉग इनचा प्रकार विचारला आहे। तर यामध्ये नागरी लॉग इन आहे, सेवा केंद्र आहे आणि संस्था आहे। यामध्ये आपल्याला नागरी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे, कारण आपण अर्ज स्वतः करत आहोत। त्यासाठी अगोदर आपल्याला नवीन वापरता नोंदणी, म्हणजे आपली नवीन सुरुवातीलाच आपण यामध्ये लॉग इन करत आहात, त्यामुळे अगदी 2 मिनिटात आपली लॉग इनची हे करून घ्यायची आहे, डिटेल्स भरून घ्यायची आहे नवीन नोंदणीची, ज्यामध्ये लॉग इनचा प्रकार
प्रकार वगैरे आहे. चला अगोदर आपण आपली माहिती भरून घेऊ. यामध्ये आपण बघू शकता अशा प्रकारे नवीन जे नागरिक आहेत जे यावरती आलेले आहेत त्यांच्यासाठी त्यांनी त्यांचा लॉग इनचा प्रकार वगैरे, नाव, त्यानंतर आपला मोबाईल नंबर आणि आडनाव आणि एक पासवर्ड तयार करून घ्या आणि एक युजर नेम तयार करून घ्या, जो की आपण नोट करून ठेवा. भविष्यात आपल्याला लॉग इनसाठी तो पासवर्ड यावरती लागू शकतो. यामध्ये आता ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर अशा प्रकारची माहिती आहे. नागरी लॉग इन वगैरे करा आणि ही माहिती भरल्यानंतर अशा प्रकारे आता आपली पूर्ण साइन इन करायचं आहे. नवीन लॉग इनची माहिती झाल्यानंतर साइन इनसाठी येथे आपला नागरिक निवडा, त्यानंतर वापरकर्ता ID जो आपण भरला आहे खाते तयार करताना तो निवडा आणि आपला पासवर्ड घ्या आणि खाली कॅप्चा एंटर करा आणि लॉग इन करा. लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन झालेलं आहे. यामध्ये नवीन मोजणीसाठी अर्ज आणि यामध्ये महत्त्वाच्या 2-3 बाबी आहेत, ज्यामध्ये हद्द कायम आहे, पोट हिस्सा आहे, त्यानंतर बिगर शेती आहे, गुंठेवारी आहे आणि इतर समिलीकरण मोजणी आहे. यामध्ये आपणास हद्द कायमवरती क्लिक करायचं आहे, कारण हद्द कायमवरती क्लिक केल्यानंतरच आपल्याला शासकीय मोजणदार येऊन आपली जमिनीची हद्द दाखवून देतील, कुठून जमीन आहे याबद्दलची स्पष्टता देतील. चला यामध्ये हद्द कायम यावरती क्लिक करा. हद्द कायमवरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारे आहे, ज्यामध्ये नियम व अटी वाचून आवश्यक ती माहिती साठवून बटनावरती क्लिक करा. याला ओके करायचं आहे. याला ओके केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारच्या काही नियम व अटी असतील. त्या संपूर्ण नियम व अटी अगोदर वाचून घ्या. वाचून घेतल्यानंतर आपलं गावाचं नाव निवडा आणि आपले नियम व अटी मान्य आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सुरू ठेवा अशी टॅब आहे, ती टॅब क्लिक करा. ही टॅबवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्यासमोर आता ओपन झालेलं आहे. यामध्ये माहितीचे वेगवेगळे टप्पे आहेत. जसं आपण एखाद्या याच्यासाठी योजनेसाठी अर्ज करतो किंवा एखादा फॉर्म भरतो त्याप्रमाणे हे टप्पे आहेत, हे पूर्ण करायचे आहे. ज्यामध्ये तुम्ही स्वतः जमीनधारक आहात का असाल तर होय करा. त्यानंतर समोरचा टप्पा आहे ज्यामध्ये खालील माहिती विचारली आहे. सोपी माहिती आहे, यामध्ये काही वेगळं नाही. ज्यामध्ये यापूर्वी मोजणी झाली आहे का, तुमची स्वतः जमीनधारक आहात का. पुढे जावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं सर्वे नंबर, विभाग, जिल्हा, तालुका, गाव, कार्यालय ऑटोमॅटिक येईल. तुम्ही गाव तालुका निवडल्यानंतर ते कार्यालय निवड आल्यानंतर आपण पुढे जावरती क्लिक करा. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला आपल्या गट नंबरची माहिती भरून घ्यायची आहे. गट नंबरची वगैरे माहिती भरल्यानंतर आता समोर मोजणीचा प्रकार आहे, ज्यामध्ये आपण हद्द कायम यावरती क्लिक केले आहे. अशा प्रकारे हद्द कायमवरती क्लिक करून उर्वरित जो तुमचा सर्वे नंबर वगैरे माहिती आहे ती भरा, ज्यामध्ये क्षेत्र वगैरे आहे. आणि समोर आल्यानंतर यावरती पुढे जावरती क्लिक करा. पुढे जावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो सर्वे नंबर क्लिक केला आहे त्यामध्ये एकूण गट नंबरमध्ये किती क्षेत्र आहे याविषयीची माहिती आलेली आहे. त्यानंतर उर्वरित आता यामध्ये काय आहे तर आपणास मूळ सर्वे नंबर, गट नंबर आणि याची हद्द कायम मोजणी करायची आहे का, होयवरती क्लिक करा. त्यानंतर सबमिटवरती क्लिक करा. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची माहिती आलेली आहे, ज्यामध्ये आता हा व्हिडिओ मी जरी थोडासा फास्ट घेत असलो तरी तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून अगोदर व्हिडिओ बघून घ्या. त्यानंतर मोबाईलवरून नोंदणी करा किंवा आपला कम्प्युटर, लॅपटॉप असेल तिथून नोंदणी करा किंवा व्हिडिओ चालू करून स्टॉप करत बघा, ज्यामध्ये तुम्हाला ही सविस्तर माहिती समजून जाईल. यानंतर आता पुढे जावरती क्लिक करा. जी आवश्यक माहिती आहे ती भरल्यानंतर हद्द कायमची मोजणी आहे. आता यामध्ये किती कालावधी वगैरे लागणार आहे याविषयीची डिटेल्स येईल, ज्यामध्ये आपल्याला कालावधीमध्ये नियमित मोजणी करायची आहे की द्रुतगती मोजणी करायची आहे हे महत्त्वाचं आहे. नियमित मोजणी किती दिवसानंतर होते तर यापूर्वीच बघितलं आपण 6 महिने लागू शकतात आणि द्रुतगती मोजणी ही 3 महिन्यात होते. आता यामध्ये नियमित मोजणीसाठी आपल्याला 3 एकरसाठी जवळपास 3,000 रुपये शुल्क दाखवत आहे आणि आपण जर द्रुतगती मोजणी केली तर यामध्ये 12,000 रुपये म्हणजे 4 पट मोजणी शुल्क आकारलं जातं, परंतु 3 महिन्याच्या आतच मोजणी केली जाते. अशा प्रकारची शासनाकडून ही सवलत देण्यात आलेली आहे, आपण बघू शकता. आता यानंतर समोर जा. समोर गेल्यानंतर आपणास कोणती मोजणी निवडायची आहे ती निवडा. ती निवडल्यानंतर यामध्ये अशी माहिती आपली जी आहे ती भरून घेतल्यानंतर व्यवस्थित असल्यास पुढे जावरती क्लिक करा. पुढे गेल्यानंतर आपणास यामध्ये काही आपले सर्वे नंबरमधले जे नावं आहेत ते भरून घ्यायचे आहे, त्यांची माहिती भरायची आहे. ही माहितीवरती क्लिक करा योग्य माहिती असेल तर, किंवा उर्वरित जी माहिती आहे
तुमच्या सर्वे नंबरमधले ज्या नावांची माहिती भरत आहात त्यांचे पत्ता, ईमेल आय डी, मोबाईल नंबर आणि पोस्ट ऑफिसचा पत्ता द्या, ज्यावरती जमीन मोजणीची जी वेळ असेल त्यावेळेस त्या प्रत्येकाला नोटीस जाईल, प्रत्येकाला पत्रव्यवहार शासनाकडून केला जाईल. अशा प्रकारे ही पूर्ण माहिती भरून घ्या. ही माहिती भरल्यानंतर आता यामध्ये समोर प्रकार आहे, आपण बघू शकता की धारक जे आहेत, जे आजूबाजूचे तुमचे जमिनीच्या शेत आहेत, त्यांना देखील त्यांची माहिती देखील तुम्हाला यावरती भरायची आहे. आता येथे बघा तुम्ही, येथे आपण मोजणी करत असलेल्या सर्वे नंबर आहे किंवा त्याची चतुर्सीमा आहे. आजूबाजूचे जे खातेधारक आहेत त्यांची माहिती देखील तुम्हाला भरावी लागेल, कारण त्यांना देखील शासन या मोजणीविषयी माहिती देतं. त्यांना नोटिसा पाठवणे असेल किंवा त्यांच्या मोबाईलवर संपर्क करणं असेल, हे शासनाचं काम आहे. त्यासाठी तुम्हाला त्यांची माहिती भरावी लागते. आता गट नंबर वगैरे तुमच्या आजूबाजूचे तुम्ही कसे शोधायचे आहे, तर लगतचे नाव वगैरे पत्ता भरल्यानंतर त्यासाठी तुम्ही गट नंबर शोधू शकता. आता हे गट नंबर शोधण्यासाठी यापूर्वी देखील आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे किंवा याचमध्ये आपण दाखवू, ज्यामध्ये तुम्ही या पर्यायावरती यायचं आहे. महाभूमी लेखच्या साईटवरती आल्यानंतर तुम्हाला येथे एक पर्याय आहे, महानक्षा, ज्या की जमिनीच्या नोंदीसहित नकाशा आहेत, महाभूनक्षा या टॅबवरती क्लिक करायचे आहे. होमपेजवर या त्याच टॅबमधून. त्यानंतर आपल्याला महाभूमी नक्षावर आल्यानंतर येथे आपल्याला आपला तालुका, आपलं स्टेट निवडायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी, त्यानंतर जिल्हा, तालुका आणि विलेज ही माहिती निवडल्यानंतर आपल्याला पूर्ण आपल्या गावाचा गटांचा नकाशा मिळेल. यामध्ये तुमचा जो गट आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या गटाच्या आजूबाजूला नेमकं कोणाचा गट लागलेला आहे, गट नंबर काय आहे, ही संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता. आणि यानंतरच इथे जे दिशा दिलेल्या आहेत त्या दिशाप्रमाणे कोणत्या साईडला कोणता खातेधारक आहे त्याची संपूर्ण डिटेल्स आणि त्याचा गट नंबरची माहिती तुम्ही इथे भरू शकता. ही भरावीच लागते, पर्यायी नाही. आणि त्यांची पत्ता वगैरे ही संपूर्ण डिटेल्स देखील तुम्हाला भरावी लागेल. त्यानंतर आता लास्टचा जो पर्याय आहे, ज्यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत, ज्यामध्ये ओळखपत्र, त्यानंतर 3 महिन्यातील 7/12 आहे, हे सर्व PDF करा. आता हे अपलोड करत असताना तुम्हाला जवळपास याची साईज आहे की तुम्हाला 1 MB पर्यंत 10 MB पर्यंत ही फाईल अपलोड करावी लागणार आहे. आता ही 10 MB पर्यंत फाईल अपलोड कशी करायची या संबंधित आपल्या चॅनलवरती एक डॉक्युमेंट स्कॅनर नावाचा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये तुम्ही कितीही डॉक्युमेंट स्कॅन करू शकता आणि 10 MB पर्यंतच ते आपल्याला डायरेक्टली कॉम्प्रेस करता येते. अशा प्रकारे आपले जे डॉक्युमेंट्स आहे, ज्यामध्ये काय काय आहे, तर ही संपूर्ण जे डॉक्युमेंट्स असतील ते करा. जुना मोजणीचा नकाशा वगैरे असेल तर अपलोड करू शकता, काही बंधनकारक नाही. जे रेड लाईट आहे तिथेच बंधनकारक आहे. आता यामध्ये आपण बघू शकता, येथे भरलेली संपूर्ण माहिती बरोबर आहे. यावरती क्लिक करा आणि पुढे जा. पुढे जावरती केल्यानंतर आपल्यासमोर आता प्रत्यक्षात माहिती जी आहे ती आपल्याद्वारे भरण्यात आली आहे. कार्यालयामार्फत तपासणी केल्यानंतर ही मोजणी अर्ज रजिस्टरमध्ये क्रमांक देण्यात येणार आहे, याची नोंद घ्या. आणि अशा प्रकारे ही संपूर्ण आपला अर्ज झाला आहे. आता अर्ज झाल्यानंतर आपणास चलन करायचे आहे. आपण ऑफलाईन चलन करू शकता किंवा ऑनलाईन देखील आपण ती फीस पेड करू शकता. यामध्ये कुठल्याही प्रकारचा फ्रॉड होणार नाही किंवा आपण प्रत्यक्षात ऑफलाईन प्रिंट घेऊन आपण संबंधित जे कार्यालय आहे आपलं भूमी अभिलेख यांच्याकडे जाऊ शकता. आता अशा प्रकारे चलन झाल्यानंतर आपल्यासमोर ही पावती येईल आणि अशा प्रकारे आपली मोजणी झालेली आहे. यामध्ये अर्ज करत असताना आपल्याला जर काही अडचणी आल्या तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपण कोणत्या जिल्ह्यातनं हा व्हिडिओ पाहतात, खरंच आपल्याला ही माहिती उपयुक्त आहे का, आणि अशाच नवनवीन एखाद्या माहितीसाठी विषय सुचवा. चला, आशा करतो याबद्दल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि नवीन काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला, धन्यवाद.